नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी बनवत आहे अतिशय पौष्टिक अशी सर्व आजारावर गुणकारी ठरणारी खमंग कढीपत्त्याची चटणी. कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो हे तुम्हाला माहीतच आहे. कढीपत्त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते. त्यामुळे ब्लड प्रेशर, शुगर यासारख्या आजारावर कढीपत्ता अतिशय गुणकारी ठरतो. याबरोबरच त्वचेच्या किंवा केसांच्या देखील काही समस्या असतील तर त्या देखील कढीपत्त्याच्या सेवनाने कमी होतात. आपण भाजीमध्ये कढीपत्ता घालतो, पण बरेच जण तो कढीपत्ता काढून टाकतात. तर त्यांच्यासाठी आपण ही कढीपत्त्याची अतिशय पौष्टिक आणि खमंग चटणी बनवून ठेवली तर आणि जेवताना आपण ती ताटामध्ये वाढली तर त्यांना कळणारही नाही की ते कढीपत्त्याची चटणी खात आहेत. इतकी ही पौष्टिक आणि टेस्टी अशी ही चटणी होते. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी कढीपत्त्याच्या 3-4 छोट्या फांदी काढून घेतल्या आहेत. पहा, अगदी ताज्या अशा हा कढीपत्ता आपल्याला चटणीसाठी वापरायचा आहे. तर ह्या सर्व कढीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि या कढीपत्त्याच्या पाठीमागे काही कीड असेल तर ती काढून टाकावीत. आणि ही सर्व कढीपत्त्याची पाने एक मोठा बाऊल भरून घ्यायची आहेत. ताजी पाने वापरल्यामुळे चटणीला स्वाद देखील छान येतो. आता ही कढीपत्त्याची पाने बाजूला ठेवून देऊया. नंतर एका लोखंडी कढईमध्ये अर्धा चमचा तेल ओतावे आणि यामध्ये 3 चमचे चणा डाळ घालावी आणि ही चणा डाळ मध्यम ते मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे छान अशी भाजून घ्यायची आहे. पहा, कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून ही डाळ अजिबात करपणार देखील नाही. पहा, अशा प्रकारे आपल्याला ही चणा डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. याला छान असा लालसर सोनेरी रंग आला की ती लगेच काढून घ्यावी. आता यामध्ये घातलेले थोडेसे तेल उरले आहे. याच तेलामध्ये 2 चमचे उडीद डाळ घालावी आणि ही देखील मंद आचेवर छान भाजून घ्यावी. पहा, कलत्याने इथे मी हलवत आहे. साधारण 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर छान भाजले की ही डाळ छान अशी सोनेरी रंगावर आली की लगेच काढून घ्यावी. पहा, इथे मी ही डाळ काढून घेतली आहे. आता याच कढईत 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आणि अगदी मंद आचेवर हा किस आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. याला देखील छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यावे. पहा, या सुक्या खोबऱ्याच्या किसाला लगेचच तेल सुटते आणि तो करपण्याची शक्यता असते. त्यामुळे कलत्याने एकसारखे हलवत राहायचे आहे. अगदी 2 मिनिटातच हा सुक्या खोबऱ्याचा किस छान असा भाजला जातो. लगेचच काढून घ्यावा. आता याच कढईत 1 चमचा तेल ओतावे आणि यामध्ये 4 चमचे कच्चे शेंगदाणे घालावेत आणि हे शेंगदाणे देखील अगदी मंद आचेवर छान असे गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. पहा, 2 ते 3 मिनिटातच हे शेंगदाणे छान असे परतले जातात. आता लगेचच ते काढून घ्यायचे आहेत. आता याच कढईत आपल्याला 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 10-12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि ह्या देखील अगदी मंद आचेवर अर्धा मिनिटभर चांगले भाजून घ्यायचे आहेत. अर्धा मिनिटानंतर गॅस बंद करावा आणि गरम कढईतच साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे सर्व साहित्य चांगले भाजून घ्यायचे आहे. पहा, इथे मी गॅस बंद करून 1 मिनिटभर हे धने, जिरे आणि लसूण व्यवस्थित भाजून घेत आहे. आता नंतर तो काढून घ्यावा. आता गॅस चालू करावा आणि या कढईमध्ये एक मोठा बाऊल भरून आपण अगोदरच काढून घेतलेला कढीपत्ता घालावा. कढीपत्ता सुरुवातीला तेल वगैरे यामध्ये अजिबात न ओतता कढईमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये 2 चमचे तेल ओतावे आणि हा कढीपत्ता 5 ते 6 मिनिटे अशा प्रकारे चांगला परतून घ्यायचा आहे. हा कढीपत्ता परतून घेताना कलत्याने हलकेच प्रेस करून घ्यायचा आहे. म्हणजे कढीपत्ता छान असा कुरकुरीत होतो आणि या कढीपत्त्याचा पूर्ण ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे. साधारण 6 ते 7 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हा कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता हा कढीपत्ता छान असा परतला गेलेला आहे आणि तो छान असा कुरकुरीत देखील झालेला आहे. भाजून घेतलेले सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यावे आणि हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यावे. हे सर्व साहित्य थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालावे. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालावे. इथे मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे. सोबतच यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालावे आणि अगदी चिमूटभर हिंग घालावा. आता मिक्सरमधून हे सर्व साहित्य चांगले वाटून घ्यावे. पहा, इथे मी ही सर्व साहित्य चांगले वाटून घेतले आहे आणि चमच्याने इथे मी हे व्यवस्थित हलवून देखील घेत आहे. पहा, अतिशय पावडर स्वरूपात आपल्याला ही चटणी बनवायची नाही तर थोडेसे उबडधोबडच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. पहा, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे.
आणि अतिशय पौष्टिक, सर्व आजारावर गुणकारी ठरणारी ही कढीपत्त्याची चटणी इथे तयार झाली आहे. आता ही तयार झालेली चटणी एका हवाबंद काचेच्या भरणीत भरून ठेवावी. ही कढीपत्त्याची चटणी 1 ते 2 महिने व्यवस्थित टिकते. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.